ॲक्च्युली युनिक वॉवेल्स काढायचे आहे वर्डमधले. सपोज इथं मी टाईप केला COFFEE कॉफी हा वर्ड जर टाईप केला मी, तर तुम्हाला आउटपुट कसं एक्सपेक्टेड आहे लक्षात घ्या. याच्यातून मला आउटपुट असं एक्सपेक्टेड आहे, O एक्सपेक्टेड आहे आणि E एक्सपेक्टेड आहे. फक्त याचा आन्सर OE यायला पाहिजे असा हा प्रोग्राम आहे. O आणि E डबल रिपिटेशन यायला नको. ठीक आहे. ह्या प्रोग्रामचं लॉजिक असं आहे, ह्या लॉजिक तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. इथे एकदम सिम्पल आपण केलेलं आहे गोष्ट. फॉर लूप आपण इथं वापरले, 2 लूप वापरले. एक वापरलं फॉर लूप. फॉर लूप कशासाठी वापरलं आपण, ते इटरेशनसाठी. फॉर लूप विल प्रोव्हाइड अस द इटरेशन. फॉर लूप काय प्रोव्हाइड करणार आपल्याला, इटरेशन. इटरेशन्स देईल फॉर लूप. इटरेशन्स कोणती देईल, समजा हा वर्ड आहे कॉफी. वर्ड कोणता आहे, कॉफी. कॉफी वर्डमधले प्रत्येक वर्डला हा ॲड्रेस करेल इटरेशन. इटरेशनचा जो व्हेरिएबल आहे तो C आहे. C कोणाकोणाला ॲड्रेस करेल सांगा मला. C आहे ना इटरेशन्समध्ये, C कोणाकोणाला ॲड्रेस करेल, COFFEE. COFFEE या प्रत्येक वर्डला तो ॲड्रेस करेल. पहिले C ला ॲड्रेस करेल, O ला ॲड्रेस करेल, F ला ॲड्रेस करेल, पुन्हा F ला ॲड्रेस करेल, मग एका E ला ॲड्रेस करेल आणि सेकंड E ला ॲड्रेस करेल. तर हा जो आहे ना C व्हेरिएबल आहे. हा C व्हेरिएबल जो आहे इथे ठीक आहे, हा C व्हेरिएबल हा कोणाकोणाला ॲड्रेस करेल, पहिले C. हा कॉफी जर इनपुट प्रोव्हाइड केलं, C ला ॲड्रेस करेल, नंतर O ला ॲड्रेस करेल, F ला ॲड्रेस करेल, पुन्हा F ला ॲड्रेस करेल, पुन्हा E ला ॲड्रेस करेल, E ला ॲड्रेस करेल. आणि इथं कंडिशन चेक केला जाईल. इथं काय चेक केलं जाईल, खाली कंडिशन चेक केला जाईल. कंडिशन काय आहे पहा. कंडिशनमध्ये काय दिलं आहे, C in V. V म्हणजे काय, होवेलची लिस्ट आहे माझ्याकडे, AEIOU आणि कॅपिटल AEIOU ही होवेलची लिस्ट आहे. याच्यात तो चेक करेल पहिली कंडिशन, इफ C in V. आता पहा पहिला आला C ची पहिली व्हॅल्यू कोणती आहे, C स्ट्रिंग आहे. C in V आहे का सांगा, येस ऑर नो. येस ऑर नो, नो. कंडिशन इज ट्रू ऑर फॉल्स, फॉल्स. तर कंडिशन इज फॉल्स. नेक्स्ट इटरेशनमध्ये काय, O आहे. नेक्स्ट इटरेशनमध्ये काय, O आहे. आता O in V आहे का बघा, O in V, येस ऑर नो. O in V कंडिशन देखो आप, O in V यस आहे. अँड C इज नॉट इन U एम्प्टी लिस्ट आहे. पुन्हा एक वेळा रिपीट करतो हा कॉन्सेप्ट काय आहे, युनिक व्होवेल्सला तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे. याच्यामध्ये मी एक गोष्ट करतो, ही गोष्ट काढून टाकतो एवढी पहिले. अननेसेसरी कन्फ्युजन क्रिएट करत असेल तर याला मी इथून हटवून टाकतो. ठीक आहे. आता लक्षात घ्या करायचं काय आहे. करायचं मला हे आहे, समजा मी एक वर्ड दिला इथं, लेट सपोज COFFEE हा वर्ड आहे. मी हा वर्ड घेतला, W मध्ये आहे, हा W रिप्रेझेंट करत आहे या वर्डला. ठीक आहे, W रिप्रेझेंट करत आहे. युजरने एक इनपुट दिलेला आहे, युजरने COFFEE हा वर्डचं इनपुट दिलेला आहे. लक्षात घ्या इथं ओवेल्स आहेत, AEIOU स्मॉलमध्ये आहे आणि कॅपिटलमध्ये सुद्धा आहे. सेकंड इथे लक्षात घ्या, हा U जो आहे, हा U म्हणजे एक एम्प्टी लिस्ट आहे. एम्प्टी लिस्ट, याच्यामध्ये काहीही नाही आहे सध्या. इट इज अ एम्प्टी लिस्ट. सेकंड गोष्ट याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा एक फॉर लूप आहे. फॉर लूपचं काम सर्वांना माहीत आहे. इट इज प्रोव्हाइडिंग द इटरेशन्स प्रोव्हाइड करतो फॉर लूप. तर फॉर लूपमध्ये व्हेरिएबल आहे C. फॉर लूपमध्ये व्हेरिएबल कोणता आहे, C पहिली व्हॅल्यू कोणती होल्ड करेल, C. सेकंड व्हॅल्यू कोणती होल्ड करेल, O. थर्ड व्हॅल्यू कोणती होल्ड करेल, F. पुन्हा F, E. C ची व्हॅल्यू व्हॅरी होत जाईल, COFFEE. तर समजा पहिली व्हॅल्यू याने होल्ड केली C. कोणती व्हॅल्यू होल्ड केली, C. खाली कंडिशन दिलेली आहे इथे. कंडिशन्स बघा तुम्ही, कंडिशन्स कोणती आहे याच्यात, कंडिशनल स्टेटमेंट टाकलेलं आहे आपण. कंडिशनल स्टेटमेंट कोणता आहे, इफ इज अ कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे, इफ इज अ कंडिशनल स्टेटमेंट. आता बघा सर्वात पहिला वर्ड याच्यातला जो आहे तो वर्ड तुम्ही बघू शकता. द फर्स्ट वर्ड इज अ C. फर्स्ट वर्ड C आहे. इथं चेक केला जाईल, C in V. हा जो C आहे हा V मध्ये आहे का सांगा मला. दिस C इज इन V, यस और नो. नो. कंडिशन मीट होता है का, यस और नो.
नाही होत आहे मीट, तर काय होईल, सी त्याच्यामध्ये जाणार नाही. कळलं का? सी ॲब्सोल्यूट झाला, सी गेला नाही त्याच्यामध्ये. आता मला तुम्ही सांगा सेकंड कोणती कंडिशन आहे? सेकंड कोणता वर्ड आहे? ओ वर्ड आहे. सेकंड वर्ड कोणता आहे? ओ. इथं चेक केला जाईल सी ओची व्हॅल्यू होल्ड करत आहे. ओ इन व्ही आहे का सांगा मला, येस ऑर नो? ओ इन व्ही, येस. कंडिशन इज मीट, कंडिशन मीट होत आहे. तर काय दिलं आहे खाली बघा, यू डॉट अपेंड सी. यू इज अ एम्प्टी लिस्ट. तर अपेंड काय होईल त्याच्यामध्ये सांगा, ओ व्हॅल्यू अपेंड होईल. म्हणजे आता यूची व्हॅल्यू किती झाली सांगा बरं मला. यूची व्हॅल्यू किती झाली? यू इक्वल्स टू किती, हाऊ मच? यूची व्हॅल्यू किती राहील? ओ राहील यूमध्ये स्टोअर. इज इट क्लिअर? अपेंड म्हणजे ओ स्टोअर राहील त्या यूमध्ये. नेक्स्ट व्हेरिएबल कोणता आहे सांगा मला, एफ. इज इट एफ इन व्ही आहे का? व्ही दिसतोय, एफ दिसतोय का याच्यामध्ये? ओवेल्समध्ये एफ आहे का? नाही आहे, नाही आहे. कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे, काहीच होणार नाही. त्याच्यानंतर पुन्हा दुसरा एफ नाही आहे याच्यामध्ये, आहे की नाही आहे? नाही आहे. कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही याच्यामध्ये, तो जाणार नाही, अपेंड होणार नाही, कंडिशन मीट होणार नाही, कंडिशन इज फॉल्स. आता ई आहे याच्यामध्ये, काय आहे? ई. आता ई आहे का याच्यामध्ये सांगा, ओवेल्समध्ये आहे का ई? बिलकुल डेफिनेटली, यू कॅन सी हिअर. कंडिशन मीट होत आहे. यू डॉट अपेंड सी. सीची व्हॅल्यू किती आहे? ई आहे. तर या लिस्टमध्ये काय अपडेट होईल आता? ई अपडेट होईल. इज इट एस ऑर नो? हां. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट इटरेशन कोणता आहे? नेक्स्ट इटरेशनमध्ये पुन्हा ई आहे. ठीक आहे. इथे बघा चेक होत आहे कंडिशन, ई इन व्ही आहे का? म्हणजे सीची व्हॅल्यू ई आहे सध्या. ई आहे का ओवेल्समध्ये? आहे ना? येस ऑर नो? आहे. अपेंड होईल ना? बिलकुल अपेंड होणार. इथं अपेंड झाला ई. इज इट क्लिअर? प्रोग्राम इज क्लिअर टू एव्हरीवन? ओके. आता याला आपण चेक करू. हा प्रोग्रामला मी कॉपी करतो इथून, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही. बघा काय आलं आउटपुट याचं, तुम्ही बघू शकता. वर्ड COFFEE आला आन्सर. व्हॉट इज आन्सर? दिस इज द आन्सर ना? इज इट? पण आता माझी कंडिशन काय, मला ई 2 वेळा रिपीट झाला, मला एकच वेळा पाहिजे. ई काय पाहिजे आहे? एक वेळा पाहिजे. ते काय कंडिशन लिहू मी? अँड सी नॉट, बरोबर आहे, नॉट इन व्ही, सी नॉट इन यू. इज इट क्लिअर? सी नॉट इन यू. बघा हा प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो, COFFEE. आता बघा काय आउटपुट आलं, ओ आणि ई आउटपुट आलं. इज इट क्लिअर? एकच वेळा आयडेंटिफाय झाला. आता हा प्रोग्राम समजून घेऊ, याचा मिनिंग काय आहे बघा. सर्वात प्रथम बघा इथे काय झालं, सीची पहिली व्हॅल्यू कोणती आहे? सीची पहिली व्हॅल्यू कोणती आहे? सी आहे. सी इन व्ही आहे का? नाही आहे. कंडिशन इथेच फॉल्स झाली. इज इट? काही अपेंड होईल का? काहीच अपेंड होणार नाही लिस्टमध्ये. येस ऑर नो? अपेंड होणार नाही. सेकंड व्हॅल्यू कोणती आहे? ओ आहे. इज इट? सेकंड व्हॅल्यू इज ओ. सीची व्हॅल्यू ओ आहे. ओ इन व्ही आहे का? बघा इथे आहे ओ. हां. नॉट इन यू, यूमध्ये आहे का? नाही आहे ना. हे पण कंडिशन ट्रू आहे ना. सी नॉट इन म्हणजे ओ जो वर्ड आहे तो लिस्टमध्ये आहे का ऑलरेडी? नाही आहे ना. म्हणजे ही पण कंडिशन मीट झाली. यस क्लिअर? अपेंड सी. काय अपेंड होईल इथे सांगा मग मला. काय राहील लिस्टमध्ये? काय येईल? यू इक्वल्स टू काय होईल? यू इक्वल्स टू लिस्टमध्ये काय अपेंड झाला? लिस्टमध्ये अपेंड झाला ओ. इज इट क्लिअर? कॉमा. आता नेक्स्ट वर्ड कोणता आहे सांगा मला तुम्ही. एफ आहे. एफ जो आहे हा डब्ल्यूमध्ये आहे का? म्हणजे एफ हा व्हीमध्ये आहे का सांगा. आहे का व्हीमध्ये? नाही आहे. कंडिशन मीट होत नाही आहे. सेकंड बघा एफ, हे कंडिशन सॅटिस्फाय होत आहे का? पहिली नाही होत आहे ना. एफ वर्ड आहे का व्ही ओएल्समध्ये? नाही आहे, होणार नाही. मग पुन्हा आपण आलो ईकडे आलो आपण. बघा सी इन व्ही म्हणजे ई व्हॅल्यू या व्हीमध्ये आहे का? बिलकुल आहे. बघा दिसते, करेक्ट ना? काय येईल आन्सर इथं? आणि सेकंड कंडिशन बघा, सी नॉट इन यू, या यूमध्ये ऑलरेडी ई आहे का?
येस और नो? नाही आहे ना. या हे जी लिस्ट आहे ऑलरेडी ओ आहे ना याच्यामध्ये, या लिस्टमध्ये ओ आहे ना. या लिस्टमध्ये ई आहे का सांगा मला? नाही आहे. म्हणजे हे कंडिशन पण ट्रू आहे. ट्रू आहे तर इथं काय अपडेट होईल सांगा मला? ई अपडेट होईल. इज इट? कॉमा, नेक्स्ट वर्ड अगेन आहे ई. नेक्स्ट वर्ड कोणचा आहे? ई आहे. आता बघा इथं नेक्स्ट वर्ड जर ई आहे, सी इन व्ही आहे का? म्हणजे ई हा व्हीमध्ये आहे का? बिलकुल आहे. पण सेकंड कंडिशन पहा, सी नॉट इन यू. ऑलरेडी ई आहे ना, म्हणजे ई नॉट इन यू ऑलरेडी आहे ना ई याच्यामध्ये. कंडिशन फॉल्स झाली नाही. कंडिशन फॉल्स झाली तर इथे त्याची एंट्री होणार नाही, लूप कंप्लीट होऊन जाईल. कारण की वर्ड कंप्लीट झाला, त्याचा आन्सर काय राहील मग सांगा मला? ओ आणि ई. प्रोग्राम इज क्लिअर टू एव्हरी वन. ओके, टू फाइंड आउट अ युनिक वर्ड, युनिक ओएल्स. ठीक आहे, हा असा प्रोग्राम आहे. चलो आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया लिस्टमधला. लिस्ट कॉन्सेप्ट कंप्लीट होत आला. आय थिंक एवढाच होतं लिस्ट आपण कंप्लीट केली. ठीक आहे. आता नेक्स्ट डेटा टाईप जो आहे तो आहे टपल. नेक्स्ट डेटा टाईप इज अ टपल. टपल मिनिंग काय होता एक्झॅक्टली? टपलचं मिनिंग काय एक्झॅक्टली हे समजून घेऊ. टपल इज जस्ट लाईक अ लिस्ट. टपल इज अ जस्ट लाईक अ लिस्ट. टपल लिस्टसारखाच आहे, फक्त लिस्ट काय म्युटेबल आहे. काय म्हणजे वेन यू हॅव द लिस्ट यू कॅन चेंज एनी व्हॅल्यू इनसाइड द लिस्ट. तुम्ही लिस्टमधली कोणतीही व्हॅल्यू चेंज करू शकता. पण टपलच्या बाबतीत असं होत नाही. टपलच्या व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. काय म्हटलं मी? यू कॅन चेंज, यू कॅन एडिट द व्हॅल्यू ऑफ लिस्ट, पण यू कांट एडिट द व्हॅल्यू ऑफ टपल. यू कांट एडिट द व्हॅल्यू ऑफ टपल. त्यालाच आपण टेक्निकल भाषेत म्हणतो लिस्ट इज अ म्युटेबल, टपल इज अ इम्म्युटेबल इन नेचर. टपल कसा असतो? इम्म्युटेबल इन नेचर असतो. टपल इज अ इम्म्युटेबल इन नेचर. सेकंड, लक्षात आलं? म्हणून आपण टपलला काय म्हणतो? रीड ओनली व्हर्जन ऑफ द लिस्ट. काय म्हणतो याला टपलला? रीड ओनली व्हर्जन ऑफ द लिस्ट. यूज केसेस काय? इफ द डेटा इज फिक्स शुड नॉट बी मॉडिफाईड. डेटा जर तुमचा फिक्स आहे, तुम्हाला मॉडिफिकेशन नको असेल तर यू कॅन जस्ट गो फॉर द टपल. डोंट गो फॉर द लिस्ट. If you want a modification in the data, you go for the list. You don't want a modification in the data, you go for the tuple. Once it is declared, you can't change the content. आता मी तुम्हाला एक त्याच्यातला मेन डिफरन्स सांगतो टपल आणि लिस्टमधला. तुम्ही केअरफुली इथं बघा. 1 सेकंड, इथे बघा. ओके, टपल कसा लिहितो आपण? टी इक्वल्स टू मी लिहितो. फॉर एक्झाम्पल इथं लिहितो मी 3, 4, 5, 6. हा झाला टपल, हा झाली लिस्ट. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ लिस्ट. 1 सेकंड, इट इज कॉल्ड ॲज अ टपल. आणि लिस्ट कशी लिहितो आपण? एल इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेटनी रिप्रेझेंट करतो. येस, इट इज रिप्रेझेंटेड विथ अ स्क्वेअर ब्रॅकेट. मी काय करतो? सर्वांचे कंटेंट सारखेच ठेवतो. बघा, कंटेंट सारखे आहे, लिस्टचे कंटेंट सारखे आहे, टपलचे कंटेंट सारखे आहे. आता बघा, जेव्हा मी एलिमेंट लिहितो असे तर हे स्टोअर करण्यासाठी काय लागत असते? मेमरी लागते ना. लिस्टला आणि टपलला स्टोअर करायला काय लागते? मेमरी लागते. आता इथं बघू, तुम्हाला एक क्वेश्चन मला विचारायचा आहे. सेम कंटेंट आहे 3, 4, 5, 6. लिस्टही सेम कंटेंट होल्ड करत आहे, टपलसुद्धा सेम कंटेंट होल्ड करत आहे. मला तुम्ही सांगा मेमरी कोणाला जास्त लागेल होल्ड करायला? टपलला लागेल का लिस्टला लागेल? की सारखीच लागेल? सेम ऑर डिफरंट? व्हॅल्यू सेम आहे. बघा, टपलमध्ये पण व्हॅल्यू आहे 3, 4, 5, 6. लिस्टमध्ये पण व्हॅल्यू आहे 3, 4, 5, 6. मला हा क्वेश्चन आहे माझा की ह्या व्हॅल्यू स्टोअर करायला टपलला जास्त मेमरी लागेल का लिस्टला लागेल की सारखीच लागेल? लिस्टला लागेल. वाय? कारण की टपल टॉपिक सुरू आहे म्हणून लिस्टला लागेल. असं आन्सर आहे घ्यायचं. चला आपण चेक करू आणि त्याच्यावर नंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. इम्पोर्ट SYS नावाचं एक मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये मी चेक करू शकतो साईज. गेट साईज ऑफ नावाचं मॉड्यूल आहे. ठीक आहे, मी इथे लिहितो प्रिंट SYS डॉट गेट SIZE ऑफ, गेट साईज ऑफ टी. ठीक आहे,
टपल मेमरी साईज, ठीक आहे. टपलची मेमरी साईज किती, तो किती घेतो हे चेक करायचं इथे मला. आणि सेम गोष्ट मला लिस्टसाठी पण चेक करायची आहे, ठीक आहे. इथे लिहितो मी लिस्ट मेमरी साईज, इथे एल. ओके, बघा लक्ष द्या याच्यावर. पहा इथे टपल मेमरी साईज इज अ 72 युनिट असेल, काही बीट्स असेल, बाईट असेल, व्हॉट एव्हर. याला किती लागते व्हॅल्यू? 88. ओके, 88 लागतं. टपलची साईज किती आहे? 72. लिस्टची साईज किती आहे? 88. याचा अर्थ काय होतो? याचा मिनिंग हे आहे, परफॉर्मन्सचा जर विचार केला, तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीचा परफॉर्मन्स कशावर डिपेंड असतो? त्याच्या मेमरी ऑक्युपेशनवर. तो किती मेमरी ऑक्युपाय करतो याच्यावर परफॉर्मन्स डिपेंड असते. इथं बघा तुम्ही, परफॉर्मन्स कोणाचा चांगला राहील? मग जो जास्त मेमरी घेतो त्याचा परफॉर्मन्स चांगला राहील, की जो मेमरी कमी घेतो त्याचा परफॉर्मन्स चांगला राहील? तुम्ही ॲप माहिती आहे तुम्हाला, ॲप्लिकेशन, ज्या ॲप्लिकेशनला जास्त मेमरी लागते आणि एका ॲप्लिकेशनला कमी मेमरी लागते, तर कोणत्या ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स चांगला असते? ज्याला जास्त मेमरी लागते त्याचा चांगला असते, की ज्याचा कमी मेमरी लागते त्याचा चांगला असते? कमी ज्याचा लागतं त्याचा परफॉर्मन्स चांगला राहतो डेफिनेटली. तर इथे परफॉर्मन्सचा जर विचार केला आपण, तर टपलचा परफॉर्मन्स लिस्टपेक्षा चांगला असतो केव्हाही. जर तुम्ही कंपॅरिझन तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यूमध्ये, व्हॉट इज अ कंपॅरिझन बिटवीन लिस्ट अँड टपल, तर द व्हेरी फर्स्ट कंपॅरिझन इज, इफ यू कन्सिडर द परफॉर्मन्स ऑफ टपल इज बेस्ट than that of list, because list occupies more memory, tuple occupies less memory. Very first difference. तुम्हाला सेकंड डिफरन्स दाखवतो याच्यातला मी. सेकंड डिफरन्स बघा, पहिले एक्सप्लेन करतो. इथे लक्षात घ्या, मी काय करतो, इथे एक लिस्ट बनवतो. लिस्ट, लेट सपोज एक माझी लिस्ट आहे, लिस्ट L1 किंवा X नावाची एक लिस्ट आहे. त्या लिस्टचे कंटेंट आहे 2 3 4 5, ठीक आहे. 2 3 4 5. मी दुसरी लिस्ट बनवली Y. कंपॅरिझन सांगतोय मी पहिले, लक्ष द्या. 2 3 4 5, ठीक आहे. नंतर मी घेतो टपल. लेट सपोज टपल आहे, सपोज T1 इक्वल्स टू लिहिलं मी 2, 3, 4, 5. आणि टपल 2 आहे, T2 लिहिलं मी, T2 इक्वल्स टू लिहिलं 2, 3, 4, 5, ठीक आहे. आता हे मी जेव्हा लिहिलं तर ऑब्जेक्ट कसे क्रिएट होतील कोणी सांगेल मला? हाऊ द ऑब्जेक्ट विल बी क्रिएटेड? दिस इज द वे. बघा, आत्ताच आपण शिकलो होतो, जेव्हा आपण असं लिहितो 2 3 4 5, याचं मिनिंग काय होतं इंटरनली लक्षात घ्या. एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो लिस्टमध्ये 2, 3, 4, 5, ठीक आहे. आणि हा जो एक्स व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबल त्या ऑब्जेक्टला काय करतो? पॉईंट करतो. मी आत्ताच सांगितलं होतं थोडा वेळ आधी तुम्हाला. इज इट क्लिअर? पुन्हा मी एक दुसरी लिस्ट लिहिली Y. लिस्टच्या केसमध्ये काय होतं, इथं बघा, एलिमेंट जरी सारखे असले, एलिमेंट सारखे आहे ना, एलिमेंट सारखे आहे सर्वांचे, दोघांचे एलिमेंट सारखे आहे. 2 3 4 5, 2 3 4 5. इथे काय होणार सांगा मला तुम्ही? इथे पण तसंच होणार. तुम्हाला असं वाटत असेल यालाच रेफर करेल जसं आपण इंटिजरमध्ये केलं होतं. इथे तसं होत नाही. लिस्टमध्ये मेमरी पुन्हा क्रिएट होते, पुन्हा दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. कोणता ऑब्जेक्ट क्रिएट होतो? बघा, 2, 3, 4, 5, ठीक आहे. हा ऑब्जेक्टचं डुप्लिकेशन होतं इथे लिस्टमध्ये. पण टपलमध्ये तसं होत नाही. टपलमध्ये काय होतं लक्षात घ्या. टपलमध्ये काय होतं, ते एक ऑब्जेक्ट मी इथं बनवला. हां, काय ऑब्जेक्ट बनेल टपलमध्ये? 2, 3, 4, 5 हा एक ऑब्जेक्ट बनला. याच ऑब्जेक्टला T1 पण पॉईंट करतं. कोण पॉईंट करतो? T1. आणि याच ऑब्जेक्टला T2 पण पॉईंट करतं. कोण पॉईंट करतो? T2. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेमरी युटिलायझेशन. तर इथे तुम्ही सांगा मेमरीचं युटिलायझेशन कुठं चांगलं होऊन राहिलं आहे? यू कॅन सी
द व्हेरी गुड मेमरी युटिलायझेशन इन द टपल बट नो इनप्रॉपर युटिलायझेशन इज अ लिस्ट. याचं तुम्हाला प्रूफ पण देतो मी. हे तुम्ही बघितलं, लक्षात आलं तुमच्या. बघा आताच आपण चेक केलं लिस्टने किती बाईट्स घेतले. इथे 88 बाईट्स घेतले आय थिंक. इथे पण 88 बाईट्स घेतले. म्हणजे x इक्वल्स टू 2 3 4 5, y इक्वल्स टू 2 3 4 5. किती बाईट्स लागले टोटल सांगा मला. 88 + 88 बाईट्स लागले. येस ऑर नो. पण तुम्ही जेव्हा टपल डिक्लेअर केलं तेव्हा रियूज झाले बाईट्स. काय झाले? रियूज झाले. एकच ऑब्जेक्ट रियूज झाला. तर तुम्हाला याच्यात एक डिफरन्स पॉईंट अजून मिळेल. टपल कन्सिडर्स द मेमरी युटिलायझेशन, रियुटिलायझेशन ऑफ द ऑब्जेक्ट. काय म्हणतात त्याला? रियुटिलायझेशन ऑफ द ऑब्जेक्ट. वेअर ॲज लिस्ट डझंट सपोर्ट द रियुटिलायझेशन ऑफ द ऑब्जेक्ट. लिस्ट ऑब्जेक्टचं रियुटिलायझेशन सपोर्ट करतं का? लिस्ट ऑब्जेक्टचं रियुटिलायझेशन सपोर्ट करत नाही. टपल ऑब्जेक्टचं रियुटिलायझेशन सपोर्ट करतं. प्रूफ आहे बघा तुम्ही. आता याचं तुम्हाला प्रूफ देतो मी व्हाया द प्रोग्रामिंग. इथं काय करतो मी, एक गोष्ट लक्षात घ्या. हेच व्हॅल्यूज घेतो, ह्याच व्हॅल्यू घेतो मी इथे. Ctrl+C इथे ठेवल्या ह्या व्हॅल्यू. Ctrl+V. याला म्हटलं टपल 1, याला म्हटलं टपल 2. ठीक आहे. T1 आणि T2 इक्वल्स टू सेम व्हॅल्यू घेतल्या मी. ठीक आहे. Ctrl+C Ctrl+V. आणि लिस्ट आपण कोणती घेतली आहे? एक्स आणि वाय. एक्स अँड वाय. यू कॅन सी हिअर एक्स अँड वाय इक्वल्स टू सेम व्हॅल्यूज वी आर टेकन. आता मी काय चेक करणार? प्रत्येकाचं मेमरी लोकेशन चेक करणार. इथं लिहिणार प्रिंट. बघा इथं लिहिणार मी प्रिंट ID ऑफ T1 कॉमा स्पेस देणार इथे कॉमा ID ऑफ T1 कॉमा स्पेस इथे लिहिणार मी ID ऑफ T2. इज इट क्लिअर? आणि इथं खाली काय लिहिणार? ID म्हणजे मेमरी लोकेशन ऑफ द ऑब्जेक्ट. इथं घेतलं मी प्रिंट ID ऑफ X आणि इथं घेतलं प्रिंट ID ऑफ Y. ID ऑफ X आणि ID ऑफ Y. आता जर टपल मेमरी युटिलायझेशन सपोर्ट करत असेल तर त्याचं मेमरी लोकेशनची ID काय पाहिजे? सारखी पाहिजे. काय पाहिजे? सेम पाहिजे. बघा आता मी याला रन करतो, एक्झिक्यूट करतो. तुम्ही इथं बघू शकता. यू कॅन सी द IDs आर एक्झॅक्टली सेम इन केस ऑफ द टपल. जस्ट सी. Is it? And you can see the IDs of in case of the list are different, though the values are same. Baga, is it clear? Is it clear? This is the ID of tuple object, same. ID of the list object, different. That means what? याचा meaning काय होतं? याचं meaning हेच होतं, मी आताच सांगितलं. Tuple support the memory utilization. X T1 T2 is it? But list doesn't support the memory utilization. Two different object is created. You can see the difference. X and Y. Two different values are created. IDs created. X, Y. These are the values of this ID. ID of T1 same hai. This is the thing. ID of in case of list X and Y content same है but two different objects are created. तर performance wise कौन best है? Who is best performance wise? Tuple is the best. List is not best. हाँ different है ना ID. इधर देखो ना 760 448 दो IDs बनी ना यहाँ पे. लिस्ट की ID देखो. टपल की डिफरेंट है. 1 सेकेंड. इसका एग्जांपल मैं यहाँ से इसको हटाता हूँ. मैं कॉपी सेल करता हूँ. कॉपी सिलेक्शन. इसका आंसर है मेरे पास. एडिट प्लस है एक. ये देखो आप यहाँ पे देखो. आईडी में प्रोग्रामिंग जब करते हैं ना यही प्रॉब्लम आता है. अब आईडी चेंज करता हूँ मैं. देखो आप यहाँ पे Ctrl+S करता हूँ. py test.py करता हूँ.
py टेस्ट डॉट py, यहाँ पे आपको डिफरेंट दिखेंगी, सेम दिखेंगी, देखो इज इट सेम, इज इट सेम, यू कैन सी इज इट सेम। अगर आपको ऐसा लगता है कॉन्सेप्ट को, मैं तो इसमें आपको बता रहा हूँ अभी। अपीयरेंस, 1 सेकंड, ये देखो यहाँ पे, यहाँ से कॉपी करता हूँ इसको, यहाँ पे पेस्ट करता हूँ, सी दिस इज द आईडी ऑफ टपल, दिस इज द आईडी ऑफ लिस्ट। This is the ID of list. Is it clear right now? IDs of tuple. IDs of list. You have to change the IDE. आप इसको इसमें करके देखो, फिर आपके पास पाइचाम होगा ना, पाइचाम में ट्राई करो, उसमें आपको डिफरेंट मिलेगा। गूगल कोलैब में गिव द डिफरेंट वैल्यूज। बट मुझे कहना इतना ही आहे, मला एवढंच सांगायचं आहे की टपल ऑब्जेक्ट रियुटिलायझेशन करतो, लिस्ट ऑब्जेक्टचं रियुटिलायझेशन करत नाही, एवढाच डिफरन्स आहे इथं बघा। नाउ इट इज क्लियर, दॅट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल। यू नीड टू चेंज द आयडीज, ओके। आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू याच्यातला। टपलबद्दल मी बोलत आहे, ओके। यूज केस काय आहे, हा यूज केस आहे फिक्स अँड कॅन नॉट बी मॉडिफाईड, इन्सर्शन ऑर्डर इज प्रिझर्व्ड। इन्सर्शन ऑर्डर इज प्रिझर्व्डचा अर्थ काय होतो, इन्सर्शन ऑर्डर इज प्रिझर्व्डचा अर्थ हा होतो की तुम्ही जे ऑर्डरमध्ये व्हॅल्यू ठेवल्यात तेच ऑर्डर राहणार आहे, दॅट इज अ इन्सर्शन ऑर्डर इज प्रिझर्व्ड। डुप्लिकेट्स आर अलाउड, डुप्लिकेट्स आर अलाउडचा अर्थ काय होतो की तुम्ही व्हॅल्यू सेम पण ठेवू शकता, कळत आहे सर्वांना, यू कॅन मेन्शन द सेम व्हॅल्यूज, ओके। नेक्स्ट पॉईंट बघा, हेट्रोजेनियस एलिमेंट्स, तुम्ही डिफरंट डेटा टाईप ठेवू शकता टपलमध्ये, डिफरंट डेटा टाईप ठेवू शकता, इंटीजर ठेवू शकता, बुलियन ठेवू शकता, कॉम्प्लेक्स ठेवू शकता, स्ट्रिंग ठेवू शकता। इंडेक्सिंग इज सपोर्टेड, इंडेक्सिंग सपोर्टेड म्हणजे काय, तुम्ही नंबरिंग करू शकता टपलमध्ये, जस्ट लाईक अ लिस्ट। टपल इज अ इम्म्युटेबल व्हर्जन ऑफ द लिस्ट। कसं व्हर्जन आहे, इम्म्युटेबल व्हर्जन। सिंटॅक्स आहे टपलचा। सेकंड गोष्ट अजून मला तुम्हाला टपलबद्दल सांगायची आहे, हाऊ टू रिप्रेझेंट द टपल। कॅन यू टेल मी हाऊ टू रिप्रेझेंट द टपल, हाऊ टू रिप्रेझेंट द टपल। टी इज इक्वल्स टू ब्रॅकेट 1, 3, 4, 5. पण I will tell you one thing about the tuple. This parenthesis is optional in case of the tuple. It is optional. Optional म्हणजे काय? It is also called as a tuple. 1, 3, 4, 5. It is also the tuple. No need to give the parenthesis. No need to give the parenthesis. आता तुम्ही विचाराल सर हे खरंच आहे का, तर तुम्हाला याचं प्रूफ मी देऊ शकतो। बघा इथं मी आलो, इथं लिहिलं टी इक्वल्स टू 2, 3, 4, 5 आणि इथं लिहिलं प्रिंट आयडी ऑफ टी, आयडी ऑफ टी लिहिलं, आयडी ऑफ टी। व्हॉट इज द डेटा टाइप, नॉट आयडी, टाइप ऑफ टी, टाइप ऑफ टी, दिस इज द फंक्शन क्लास टपल। आन्सर इज व्हॉट, क्लास टपल। आता बघा मी इथे काय करतो, इथे टी इक्वल्स टू लिहितो 2, 3, 4, 5 आणि सेम लिहितो प्रिंट टाइप ऑफ टी। याला सपोज मी T1 लिहितो, याला पण T1 लिहितो, ओके। इट इज ऑल्सो द टपल। याचं मिनिंग काय आहे सांगा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस, मिनिंग काय, याचं मिनिंग हे आहे की पॅरेंथेसिस ऑप्शनल आहे, काय पॅरेंथेसिस इज अ ऑप्शनल, नो नीड टू मेन्शन द पॅरेंथेसिस। आता एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो मी, एक सांगा मला तुम्ही, मी जर सपोज असं लिहिलं x इज इक्वल टू, डोंट कन्फ्यूज,
व्हॉट इज द डेटा टाईप ऑफ दिस? टपल येते ना, सोपं आहे ना टपल. सांगा डेटा टाईप काय याचा? द डेटा टाईप ऑफ दिस इज नॉट अ टपल, इट इज अ इंटीजर. इट इज अ इंटीजर. यू कॅन जस्ट सी टाईप एक्स, टाईप एक्स. द डेटा टाईप दिस इज अ इंटीजर. नाउ आय वॉन्ट द टपल डेटा टाईप. हाऊ इट इज पॉसिबल? जस्ट प्रोव्हाइड द कामा, सिंगल कॉमा. आय विल टेल यू. बघा इथं लक्षात घ्या. जर समजा मी इथे सिंगल कॉमा दिला, 4 कॉमा, नाव इट इज अ टपल. नाव इट इज अ टपल. इट इज कॉल्ड ॲज अ सिंगल व्हॅल्यूड टपल. इट इज कॉल्ड ॲज अ सिंगल व्हॅल्यूड टपल. यू कॅन जस्ट सी प्रिंट टाईप ऑफ एक्स. याला वाय म्हणतो मी फॉर एक्झाम्पल. इट इज अ वाय. इट इज अ सिंगल व्हॅल्यूड टपल. These are the very basic concept you should know. Class tuple. It is called as a single valued tuple. You need to provide a comma. You need to provide a comma. Comma provide करावा लागेल इथे तुम्हाला. आणि पॅरांथिसिस इज ऑप्शनल. पॅरांथिसिस दिलंच पाहिजे, काही जरुरी नाही. कळलं? दॅट इज अ डिफरन्स. इट इज अ इंटीजर, इट इज अ टपल. ओके. नाव मी जर समजा लिहिलं असं z इज इक्वल्स टू, काय आन्सर आहे याचं सांगा? याचा टाईप कोणता आहे? काय टाईप याचा? व्हॉट इज अ टाईप? टपल. टपल इज अ टाईप. इट इज कॉल्ड एज अ एम्प्टी टपल. एम्प्टी टपल. empty tuple. Empty single valued. हा कोणता आहे? दिस इज अ इंटीजर, नॉट अ टपल. and this is parenthesis. Is optional. These are the 4 points about the tuple. ओके. कोणकोणते 4 पॉईंट्स आहे? पॅरेंथिसिस इज ऑप्शनल. इट इज इंटीजर. इफ यू प्रोव्हाइड द कॉमा, जर तुम्ही कॉमा प्रोव्हाइड केला, सिंगल व्हॅल्यूड टपल. दिस इज अ एम्प्टी टपल. दीज आर द 4 पॉईंट्स. इज इट क्लिअर? 4 पॉईंट्स. ओके. देन नेक्स्ट विल सी अबाउट द मोर अबाउट द टपल बद्दल अजून बघू आपण. ओके. तेच पॉईंट आहे बघा. टपल्स विदाउट द पॅरेंथिसिस, एम्प्टी टपल. ओके. देन नेक्स्ट याचा काय आहे डेटा टाईप मग सांगा? इट्स टपल ऑर इंटीजर? इंटीजर. क्रिएटिंग सिंगल व्हॅल्यू टपल. दिस इज अ सिंगल व्हॅल्यू टपल. आता तुम्ही आन्सर करा आहे मला. विच ऑफ द फॉलोइंग आर अ व्हॅलिड टपल्स? इज इट टपल? Yes, it is true. Is it tuple? Is it? It is integer. Is it? Yes, it is tuple. Single valued tuple, because parentheses are optional. This is tuple or integer? It is tuple. Is it? Tuple. Okay. You can see the answers. This is the explanation. Valid, empty, just integer, valid tuple, not a tuple, valid tuple, valid tuple, multiple elements. Okay, this is the tuple. Then this tuple creation, this is the empty tuple. Okay, same thing is given again here. Tuple creation using typecasting. Typecasting जसं आपण लिस्टसाठी वापरतो तसंच टपलसाठी पण वापरू शकतो. बघा, लिस्टचा आपल्याला टपल करायचा, काय करावं लागेल? लिस्टला टाइपकास्ट करावं लागेल. ठीक आहे. दिस लिस्ट बिकम नाउ टपल. दॅट इज कॉल्ड एज अ टाइपकास्टिंग. एक्झाम्पल 2. रेंज माहीत आहे सर्वांना फंक्शन? हां, पण तुम्हाला जर अशी रेंज पाहिजे असेल, त्याची व्हॅल्यू आन्सर काय येईल? 10 पासून ते 19 पर्यंत. स्टेप आउटपुट, स्टेप म्हणजे एक सोडून. ठीक आहे. प्रिंट टपल, यू विल गेट द टपल हियर. एक्झाम्पल 2. द नेक्स्ट स्लाइड. Accessing elements of the tuple.
कसे ॲक्सेस कराल? सेम थिंग, इंडेक्सिंग इज सपोर्टेड. टपल कोणाला सपोर्ट करतो? इंडेक्सिंगला सपोर्ट करतो. पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, निगेटिव्ह इंडेक्सिंग बोथ. ठीक आहे. हां, T-1ची व्हॅल्यू किती? 60. निगेटिव्ह इंडेक्सिंग माहीत आहे सर्वांना. पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, निगेटिव्ह इंडेक्सिंग. टपल सपोर्ट द इंडेक्सिंग ऑल्सो. नेक्स्ट, स्लाइस ऑपरेटर इन द टपल. तुम्ही स्लाइस ऑपरेटरनी आउटपुट बघू शकता टपलमध्ये, पण टपलमध्ये चेंज नाही करू शकत. ठीक आहे. स्लाइसनं काय मिळेल तुम्हाला? आउटपुट मिळेल. आता इथे बघा काय आन्सर यायचं इथं 2, 0, 1, 2. 30 पासून कुठपर्यंत मिळेल आउटपुट तुम्हाला? 4 पर्यंत मिळेल. 4 पर्यंत मिळेल. 0, 1, 2, 3, 4. 30, 40, 50. 30, 40, 50. ओके. इथे काय मिळेल सांगा? 100 इज गिवन. 100 मीन्स काय? 199. एवढा मोठा आहे का? नाही आहे. पण लास्ट एलिमेंट इज कन्सिडर. लास्ट एलिमेंट इट इज कन्सिडर. सेकंडमधून कुठून मिळेल आउटपुट? 0, 1, 2. 30 पासून ऑनवर्ड 60 पर्यंत. इज इट? 100 जरी दिला आहे याचा अर्थ काय समजायचा? लास्ट एलिमेंट. 100चा अर्थ काय होतो? लास्ट एलिमेंट. आउट ऑफ रेंज जरी असला तर लास्ट एलिमेंट समजायचं त्याला. ठीक आहे. तर 60 पर्यंत. याचा अर्थ काय होतो? एंटायर टपल बट एक्सेप्ट द फर्स्ट 2. इज इट? 10 आणि 40. कळलं? इज इट क्लियर? स्टेप साइज इज 2 ना. स्किप 1 एलिमेंट. हाँ, स्किप 1 एलिमेंट. 1 एलिमेंट मीन्स इसको स्किप करो, इसको स्किप करो, और किसको स्किप करो? इसको स्किप करो. इज इट? 10, 30, 50. इज इट ना? 10, 30, 50. यू कैन जस्ट ट्राई टू परफॉर्म. 10, 30, 2 का मीनिंग. कोलन का मीनिंग ऑलरेडी आपको बताया था मैंने. कोलन का मीनिंग क्या होता है? सांगितलं होतं असं. याचं मीनिंग काय होतं? याचं मीनिंग काय होतं? पूर्ण व्हॅल्यू. पण इथं जर 2 लिहिला मी, याचा अर्थ काय होतो? स्किप द सेकंड व्हॅल्यू. स्किप द सेकंड व्हॅल्यू. इज इट करेक्ट? केलं परफॉर्म? कळलं का हे सर्वांना? स्लायसिंग अँड इंडेक्सिंग. ओके. देन नेक्स्ट. ओके. टपल वर्सेस इम्युटेबिलिटी. वन्स वी क्रिएट अ टपल वी कांट चेंज इट्स कंटेंट्स. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज इम्युटेबल. म्हणजे टपलमध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. बघा इथं जर मी ही टपल घेतला, कॉपी केला इथं याची व्हॅल्यू आणि चेंज करण्याचा प्रयत्न जर केला तर काय होणार बघा ना नेमकं? कंट्रोल A, कंट्रोल V. कोणती एरर येणार? इथं बघा मॅसेज काय दिलेला आहे? क्लिअर कट मॅसेज दिला. टाईप एरर. टपल ऑब्जेक्ट डझंट सपोर्ट द असाइनमेंट. म्हणजे काय? तुम्ही टपलच्या कंटेंटमध्ये चेंज करू शकत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ इम्युटेबल इन नेचर. जे मी पॉईंट्स तुम्हाला सांगितले ते पुन्हा PPTच्या मार्फत रिपीट होत आहे. ठीक आहे. इट इज इम्युटेबल इन नेचर. ओके. नेक्स्ट स्लाइड बघा. मॅथमॅटिकल ऑपरेटर्स फॉर द टपल. टपलचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कोणते आहे याचा बघा अर्थ काय होतो हे तुम्ही करून पण पाहू शकता. T1 असा आहे, T2 असा आहे, T3 काय राहील? T3 म्हणजे तुम्हाला कॉन्कॅटिनेशन मिळेल याचं. 10, 20, 30, 40, 50, 60. 10, 20, 30, 40, 50, 60. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके. नेक्स्ट बघा. रेप्लिकेशन. तुम्ही लिस्टमध्ये केलं होतं ना हे? सेम इथे पण तसंच होणार. रेप्लिकेशन. T1 मल्टीप्लाइड बाय 3. दिस इज द रेप्लिकेशन. ओके. इज इट क्लियर? रेप्लिकेशन म्हणजे 3 टाइम्स रिपीट होगा T2 टपल में वैल्यूज. दैट इज अ रेप्लिकेशन. देन नेक्स्ट, इंपॉर्टंट फंक्शंस ऑफ द टपल. पहला फंक्शन कौन है? लेन. लेन मीन्स क्या करे? टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. काउंट फंक्शन क्या करेगा? सपोज इसमें 10 कितने बार है? 3 टाइम्स है. T डॉट काउंट. काउंट 10. 1, 2, 3. इज इट क्लियर? काउंट 10. फंक्शंस है कुछ. इंडेक्स क्या करेगा? फर्स्ट अकरेंस. इंडेक्स क्या देगा? फर्स्ट अकरेंस देगा. 10 का फर्स्ट अकरेंस पहली बार 10 कौन से लोकेशन पे आता है? 10 कोणत्या लोकेशन होतो सर्वात पहिले? 0 लोकेशनवर आहे. तर 0 लोकेशन. 30 कोणत्या लोकेशनवर आहे? तो नाही आहे. हा व्हॅल्यू एरर देईल. याच्यामध्ये व्हॅल्यू एरर येण्याची चान्सेस आहे. मग याला ओव्हरकम करण्यासाठी सॉर्टेड नावाची मेथड आहे. सॉर्टेड मेथड आहे. सॉर्टेड मेथड एक वेगळी मेथड आहे. याच्यात बघा, याच्यात क्या सॉर्टेडमध्ये रिटर्न द न्यू सॉर्टेड लिस्ट ऑफ द टपल एलिमेंट्स. कसं मिळेल सॉर्टेडमध्ये? 40, 10, 30, 20. क्या मिलेगा इसमें आपको? लिस्ट मिलेगी. लिस्ट मिलेगी इसमें.
इसको लिस्ट में सॉर्टेड करेगा ये, ठीक है, लिस्ट में देगा, करके देखना आपने। और अगर इसमें रिवर्स इज इक्वल्स टू ट्रू लिखा आपने तो आपको डिसेंडिंग ऑर्डर में मिलेगा। कौन से ऑर्डर में मिलेगा? डिसेंडिंग ऑर्डर, लिस्ट मिलने वाली है इसमें। सॉर्टेड मेथड से लिस्ट मिलती है हमें, करके देखो आप, तुम्ही करून पाहून करू शकताय, करून पहा। कॉपी करतो इथे मी, इथे आलोय मी, कंट्रोल व्ही, बघा आउटपुट काय मिळालं। ओके, हा टी ओरिजिनल काय आहे? टपल आहे, दिस इज द ओरिजिनल। इथे काय प्रिंट झालं बघा, T1, T1 मीन्स सॉर्टेड, T1 इज अ लिस्ट ना, इज इट लिस्ट? T is original tuple, this is again list, you can see, try to execute and see the output closely. Sorted function, sorted डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला हे भरपूर वेळेस कामात पडते, सॉर्टेड करणं आहे ना, सॉर्टिंग करणं डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला लागतं आहे। ते डायरेक्ट इथे फंक्शन आहे सॉर्टेड, इट विल गिव द व्हॅल्यू इन द सॉर्टेड मॅनर। डायरेक्ट मेथड दिली आहे, फंक्शन दिलेला आहे सॉर्टेड, पण हा काय रिटर्न करतो? डेटा टाईप कोणता रिटर्न करतो? लिस्ट रिटर्न करतो, हा डेटा टाईप लिस्टमध्ये रिटर्न करतो। इज इट क्लिअर टू एव्हरीवन? लास्ट क्लिअर आहे? नेक्स्ट डेटा टाईप बघूया आपण, मीन आणि मॅक्स, मिनिमम नंबर आणि मॅक्सिमम नंबर। टपलमधला मिनिमम नंबर काढायचा किंवा मॅक्सिमम नंबर काढायचा आहे, तर हा एक तुमच्याकडे डेटा टाईप आहे, सॉर्ट मीन आणि मॅक्स। फंक्शन्स आहे ते मीन आणि मॅक्स। नेक्स्ट, हा कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे, टपल पॅकिंग अँड अनपॅकिंग। टपल पॅकिंग आणि अनपॅकिंग। टपल पॅकिंग म्हणजे काय? तर माझ्याकडे नंबर ऑफ इंटिजर्स आहे, ते काय माझ्याकडे इंटिजर्स आहेत, यू कॅन सी हिअर दीज आर इंटिजर्स आय हॅव व्हॅल्यू, इंटिजर्स ABCD। टपल पॅकिंग म्हणजे काय? याला टपलमध्ये कन्वर्ट करणं। मी कसं करणार कन्वर्ट? A, B, C, D आणि प्रिंट म्हणणार, प्रिंट T। इज इट? या कॉन्सेप्टला म्हणतात टपल पॅकिंग। कळलं काय हे? टपल पॅकिंग। आणि समजा मी जर असं लिहिलं प्रिंट ID ऑफ T, तर मला त्याचा क्लास मिळेल। कोणता क्लास आहे? इट इज अ टपल, ID नॉट ID, टाईप ऑफ T। मला काय मिळेल इथे? क्लास टपल। इज इट क्लिअर? इट इज कॉल्ड ॲज अ टपल पॅकिंग। टपल पॅकिंग, दिस concept is called as a tuple packing, very much used in during the programming, tuple packing। tuple packing, okay, you can just try to perform tuple packing। clear the tuple data type? is it clear? okay, आता दुसरा कॉन्सेप्ट आहे टपल अनपॅकिंग। टपल अनपॅकिंग बघूया आपण, टपल अनपॅकिंग काय एक्झॅक्टली, याचे अपोजिट आहे ते, त्याला म्हणतात टपल अनपॅकिंग। समजा तुमचा T टपल आहे, ठीक आहे, कॉपी केलं मी याला, एवढा प्रोग्रामला कॉपी केलं, इथे बघा टपल अनपॅकिंग, दिस इज अ टपल अनपॅकिंग। T कोणता आहे तुमचा टपल? व्हॅल्यूज कोणत्या याच्या? 10, 20, 30, 40 या व्हॅल्यूज मला ABC मध्ये डिस्ट्रीब्यूट करायच्या आहे। टोटल व्हॅल्यूज किती आहे? 1 2 3 4। टोटल व्हॅल्यूज किती आहे? 1 2 3 4। या व्हॅल्यूज ABCD मध्ये चालल्या जातील, दॅट इज कॉल्ड ॲज अ टपल अनपॅकिंग, यू कॅन सी, ठीक आहे, यालाच म्हणतात टपल अनपॅकिंग। बघा, इज इट क्लिअर? टपल पॅकिंग अँड टपल अनपॅकिंग, this is a tuple unpacking, this is called as a tuple packing, and this is called as a tuple unpacking। is it clear? ठीक आहे। टपलच्या व्हॅल्यूज कोणत्या होत्या? A, B, C, D
कशात डिस्ट्रीब्यूट झाल्या त्या 10, 20, 30, 40. काय झालं मग सांगा मला. 10 कोणाला गेला, हां इथून घेऊ आपण. 40 गेला डीला, 30 गेला कोणाला सीला, 20 गेला कोणाला बीला, आणि 10 कोणाला गेला एला. दिस इज कॉल्ड ॲज अ टपल अनपॅकिंग. यू कॅन सी द रिझल्ट हिअर. 10, 20, 30, 40. इज इट क्लिअर. टपल अनपॅकिंग. ओके. अजून याचे एक्झाम्पल्स आहेत काय ते बघूया आपण. बघा इथे महत्त्वाची नोट दिलेली आहे. नोट वाचा काय दिली आहे नोट. ॲट द टाइम ऑफ टपल अनपैकिंग द नंबर ऑफ वेरिएबल एंड नंबर ऑफ वैल्यूज शुड बी सेम, अदरवाइज विल गेट द वैल्यू एरर. मीन्स क्या, अगर आपने ऐसा किया कुछ, तुम्ही जर असं केलं, इथे थोडं चेंजेस करतो मी, इथे तुम्ही फक्त डी काढून टाकला इथला, ठीक आहे, इथून डी काढून टाकला, काय आन्सर येईल याचा आता सांगा मला. व्हॅल्यू 4 आहेत, 3 जण आहे, हाऊ इट विल बी डिस्ट्रीब्युटेड. देअर विल बी द व्हॅल्यू एरर. व्हॅल्यू एरर विल बी देअर. इज इट क्लिअर. टपल अनपॅकिंग, टपल पॅकिंग and tuple unpacking. Unpacking. Okay. Next, tuple comprehension technique. Last, tuple comprehension जैसे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन किया था ना हमने, जसं आपण लिस्ट कॉम्प्रिहेन्शन केलं होतं ना थोड्या वेळाआधी, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन केलं होतं, बिलकुल एक्झॅक्टली तसंच टपल कॉम्प्रिहेन्शन आहे. जसं आपण लिस्ट कॉम्प्रिहेन्शन केलं होतं तसंच टपल कॉम्प्रिहेन्शन आहे. पण टपल कॉम्प्रिहेन्शन आपल्याला डायरेक्ट आउटपुट देणार नाही, जनरेटर ऑब्जेक्ट क्रिएट होईल, म्हणून टपल कॉम्प्रिहेन्शन पॉसिबल नाही. बघा, टपल कॉम्प्रिहेन्शन पॉसिबल नाही आहे. याचा आन्सर तुम्हाला दाखवतो मी इथे. कंट्रोल सी, एक जनरेटर ऑब्जेक्ट क्रिएट होतो. कंट्रोल व्ही, कॉपी पेस्ट, कंट्रोल व्ही. बघा काय प्रिंट झालं इथे, ऑब्जेक्ट प्रिंट झाला. काय प्रिंट झाला, ऑब्जेक्ट. इट इज कॉल्ड एज अ जनरेटर ऑब्जेक्ट. सपोज मैंने यहाँ पे, सपोज मी जर इथं स्क्वेअर ब्रॅकेट केला, नाव इट इज अ लिस्ट और टपल. नाव इट इज अ लिस्ट और टपल. इट इज अ लिस्ट. इट इज अ लिस्ट. नाव यू कॅन सी द आउटपुट. इज इट. That's why tuple comprehension is not possible. आता इथे पहा तुम्ही काय चेंज आहे, विल प्रोव्हाइड द जनरेटर ऑब्जेक्ट. हे केअरफुली बघायचं. केअरफुली काय बघायचं इथे सांगा मला. पॅरांथिसिस आहे का की स्क्वेअर ब्रॅकेट आहे. पॅरांथिसिस असला तर कॉम्प्रिहेन्शन टेक्निक होत नाही. पण तरी तुम्हाला ह्या ऑब्जेक्टला ॲक्सेस करायचा आहे. काय कोणाला ॲक्सेस करायचा आहे, या ऑब्जेक्टला तुम्हाला काय करायचं, ॲक्सेस करायचं. तर ते पॉसिबल आहे ॲक्सेस करणं. कसं ॲक्सेस केलं जातं ते सांगतो मी तुम्हाला. बघा पुन्हा लिहिणार मी, फॉर एक्स इन टी लिहिणार. एक्स इन टी प्रिंट डॅट एक्स. नाव इट इज पॉसिबल टू गेट द व्हॅल्यूज फ्रॉम दिस ऑब्जेक्ट. इज इट क्लिअर. इज इट क्लिअर. काय कळलं सांगा. एका ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये असतं एक टपल कॉम्प्रिहेन्शन, एका ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये असतं. पण या ऑब्जेक्टमधल्या तुम्हाला जर व्हॅल्यू वापस पाहिजे असेल, या ऑब्जेक्टमधल्या जर तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे असेल, ऑब्जेक्टमधल्या व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला फॉर लूप आहे तुमच्याकडे. कोणतं लूप आहे, फॉर लूप. फॉर लूपच्या माध्यमातून त्या ऑब्जेक्टला तुम्ही टार्गेट करून एक एक व्हॅल्यू बाहेर काढू शकता. मिळाली व्हॅल्यू बाहेर मला, दॅट इज पॉसिबल. पण तुम्ही जर म्हटलं की टपल कॉम्प्रिहेन्शन करायचं आहे तर ते पॉसिबल नाही आहे. टपल कॉम्प्रिहेन्शन पॉसिबल नाही आहे, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन पॉसिबल आहे. दॅट्स द डिफरन्स. इज इट क्लिअर. टपल कॉम्प्रिहेन्शन अँड लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. ओके. नेक्स्ट, लास्ट पॉइंट, डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. एव्हरीवन गेट दिस पॉइंट. इज इट. तर टपल आणि लिस्टमधला डिफरन्स कळला. व्हॉट इज द डिफरन्स. नंबर 1, लिस्ट अँड टपलचा डिफरन्स पहिला काय आहे. लिस्टबद्दल सांगतो, स्क्वेअर ब्रॅकेट इज रिक्वायर्ड, सेपरेटेड बाय कॉमा, डिफरंट डेटा टाईप चालेल. टपलबद्दल
पॅरांथिसिस आर ऑप्शनल. परफॉर्मन्स वाईज लिस्ट इज नॉट बेस्ट, टपल इज बेस्ट. हू ऑक्युपाइज मोर मेमरी? लिस्ट ऑक्युपाइज मोर मेमरी, टपल ऑक्युपाइज लेस मेमरी. फोर्थ पॉईंट, ऑब्जेक्ट रियुजेबल कुठं होतो? टपलमध्ये. लिस्टमध्ये होतो का? नाही. कोलॅबमध्ये तुम्हाला डिफरंट दिसेल रिझल्ट, पण रेग्युलर आय डीवर जर कराल तर तुम्हाला करेक्ट रिझल्ट मिळेल, कारण की वेब बेस आहे ते. ये कंप्यूटर में होता. मेमोरी मैनेजमेंट सीखना है तो कहाँ पे सीखने को अच्छे मिलेगा आपको? आपके कंप्यूटर में. वो वेब से आता है ना डाटा. इज इट? ये 4 इंपॉर्टेंट पॉइंट है. और एक पॉइंट है, टपल इज अ म्यूटेबल, लिस्ट इज अ इम्यूटेबल इन नेचर. दॅट आर द पॉइंट्स. ओके, सो हे सारे पॉईंट्स आहे याचे.